नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता तुमच्यासोबत मी एक किस्सा शेअर करते. कोणाबद्दल? तर ओजसबद्दल. आता काय झालं, ओबी केली केंद्रामध्ये. त्याचं कारण म्हणजे आता पारायण चालू झालेलं आहे गुरुचरित्राचं आमच्या बाजूच्या स्वामीच्या केंद्रामध्ये, जे की दत्त जयंतीपर्यंत असतं. आणि त्या काळामध्ये दर दिवशी काही ना काही कार्यक्रम असतात. आणि उद्या म्हणजे रविवारी तिचा डान्स आहे आणि त्याच्या प्रॅक्टिससाठी ती तिकडे गेली. आता ओबी कुठे गेली किंवा काय गेली हे सगळं का सांगते. तर घरी जेव्हा दोघेही एकत्र असतात तेव्हा जर त्यांनी दोघांनी काही खायला घेतलं तर माझा एक नियम आहे, रूल्स बनवला आहे, जसं की जर तुम्ही काही खा वगैरे पण जर तुमच्याकडून काही सांडलं गेलं तर ते तुमचं तुम्ही उचलायचं. जेवताना नाही, पण आपल्या नॉर्मल आपण काही खातो असं चटपटक, ते जर तुमच्याकडून काही सांडलं तर ज्याचं त्याने उचलायचं, म्हणजे दुसऱ्यांना त्रास नको. तर मग दरवेळेस असं होतं की ओजस कडून सांगतं, पण ओजस काय करतो, ओवीवर ढकलतो आणि म्हणतो मी सांगलं नाही, मी नाही भरणार किंवा मी उचलणार नाही. आता काय झालं, आणि ते ओवीलाच भरावं लागतं. मग आता काय झालं, ओवी गेली प्रॅक्टिसला आणि ओजस खात होता ते काजू, जे टरफलवाले काजू असतात, ते माझ्या एका कोकणातल्या मैत्रिणीने दिलं. तर मग ते काजू तो खात होता, त्याला भूक लागली म्हणून मी माझ्या कामामध्ये बिझी होती आणि त्याने घेतले काजू, टरफल काढली, बाजूला काजू ठेवले आणि त्यानंतर ते काजू जे कचरा होता तो स्वतः उचलत होता. बरं, नुसता उचलत नव्हता, झाडू घेतला आणि झाडू मारून सुपात त्याला भरता येत नाही तरी सुद्धा भरत होता. बघा व्हिडिओ. हे सगळं बघून मला खूप छान वाटलं. का सांगू, कारण जेव्हा मी अशी काही कामं सांगते तेव्हा आमच्या घरातले मला सांगतात की मुलांना, म्हणजे घरातल्यांना पण सांगू देत, पण माझ्याबरोबर माझे 2 भाऊ पण असायचे तेव्हा माझी आजी इतकी ओरडायची, म्हणायची फक्त मुलींची कामं असतात, ही मुलांची कामं नसतात. बाईच्या जातीने हे सगळं करू नये. बाईच्या जातीने कसं असावं, स्वयंपाकात हुशार, कामात हुशार, ह्याच्या हुशार, त्याच्यात हुशार, आणि मुलांनी काय करावं, फक्त ऑर्डर. माझे भाऊ पण मला ऑर्डरच द्यायचे, माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा. तर ओवीच्या बाबतीत तसं होणार नाही ह्याची मला फुल गॅरंटी आहे. ठीक आहे, आता तो लहान आहे म्हणून तिच्यावर दादागिरी करतो आणि तो लहान असल्यामुळे मी पण त्याला जास्त बोलू शकत नाही. पण मी आता बघितलं हे समोर की जेव्हा त्याच्यावर जबाबदारी पडेल तेव्हा त्याने मला सांगितलं नाही की आई हे तू उचल म्हणून, त्याचं त्याने उचललं. म्हणून मला खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा.